गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी। या कालावधीत शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात। दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहे। स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात। श्री गुरुचरित्र, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेलेले आहेत। याचे नित्य नेमाने पारायण केल्याने तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत। श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असल्यास ते कसे करावे, योग्य पद्धत कोणती आहे, याची फलश्रुती काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे। प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म व संस्कृती सांगते। आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो। तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेची कसलीही बंधन आपल्याला नाही, हे जरी सत्य आहे, पण इच्छित कार्यपूर्तीसाठी, संकल्पपूर्तीसाठी संकल्पयुक्त 11, 21, 33, 51, 108 अशा संख्येत घरी पारायण जर करायचे असतील तर त्यासाठी काही बाबींचे पालन करावे लागते। पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी। स्वामी नाम चिंतन करावे। पारायण हे गुरुवार किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे। पारायण हे संकल्पपूर्वक करावे। पारायण हे शक्य तो देवघरासमोर देवघरातच करावे। इतर ठिकाणी पारायण करायचे असल्यास तेथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे। पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून, श्रीफळ व खडीसाखर अर्पण करून त्यांना विनंती करावी। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून, नंतर रोजचे 3 अध्याय किंवा रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन घेऊन स्वामी समर्थांची एक माळ मंत्र जाप करून, नंतर रोजचे 3 अध्याय किंवा पारायण वाचन करावे। सर्वात शेवटी एक वेळा तारक मंत्र म्हणावा। ग्रंथ चौरंग किंवा पाटावर ठेवावा। पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे। दिवा व अगरबत्ती चालू असावी आणि तसेच पारायण काळात रात्री झोपताना एक वेळा तारक मंत्र म्हणावा आणि कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे। अध्याय वाचन हे संत गतीने आणि एकाग्रपणे करावे। त्यातील मतितार्थ समजून घ्यावा। पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न खाऊ पिऊ शकतो, याला कसलेही बंधन नाही। फक्त अभक्ष्य म्हणजे मांसाहार करू नये आणि मद्यपान करू नये। पारायण काळात परान्न घेऊ नये। पारायण काळात आचरण कसे असावे तर असा एक खूप मोठा प्रश्न भाविकांना पडतो। तेव्हा याचे उत्तम उदाहरण 5वा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिलेले आहे। अंतकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र। याप्रमाणे आचरण करावे, आचरण ठेवावे। बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही। वेळ कोणती असावी हा एक प्रश्न आहे, तर पारायण हे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावे, किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकतो।
फक्त दुपारी 12 ते 12:30 दत्ताच्या भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे आपण 12 ते 12:30 हा कालावधी सोडून पारायण कधीही करावे. अशौच या काळात 10 दिवस वाचन बंद करावे, म्हणजे सुतकामध्ये वाचन बंद करावे. महिलांनी अडचणीचे 4 दिवस वाचन बंद करावे. संकल्पित पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. तुम्ही जर संकल्प सोडलेला असेल तर त्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. संकल्प पूर्ण झाल्यावर 3, 5, 7, 9 या संख्येत बालगोपालांना जेव घालावे आणि सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे. म्हणजे उद्यापनाच्या दिवशी परत संकल्प करून स्वामींना ते श्रीफळ अर्पण करावे. वरील सर्व नियम हे घरी आसन मांडून संकल्पयुक्त करत असलेल्या पारायणासाठी लागू होतात. नित्यसेवेच्या माध्यमातून रोज 1, 3, 7 अध्याय वाचताना हे नियम पाळायची गरज नाही. फक्त आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे जर 21, 11, 3 किंवा 51 असे पारायण जर करायचे असतील संकल्पयुक्त तरच हे नियम लागू होतात. आता पारायणाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी काय करायचे, आपल्याला कसा संकल्प सोडायचा, कशी पूजा मांडणी करायची याबद्दल आपण माहिती घेऊयात. पारायणाच्या पहिल्या दिवशी संकल्प सोडताना हातात पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षदा व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे आणि नंतर आपल्याला हा संकल्प करावा. पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी पारायण हे गुरुवारी, सोमवारी चांगला दिवस पाहून सुरू करावे आणि आपण दर गुरुवारीही पारायण केले तरी चालेल, फार शुभ असते. पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथीला 3 दिवसाचेही पारायण आपण करू शकतो आणि शक्य असल्यास आपण एक बैठकीतच संपूर्ण पोथीचे पारायण हे करणे चांगले असते. 3, 7, 11, 21, 51 अशा विषम संख्येत आपण पारायण करावे. तर पारायण करण्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण सकाळी स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावीत. मस्तकी गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे नामस्मरण करावे, स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे, नमस्कार करावा आणि पारायणाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तशा पद्धतीने आपण अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षदा, फुले वाहावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. एका चौरंगावर कोरे वस्त्र अंथरून पिवळे कलरचा किंवा केशरी कलरचा कपडा अंथरून आपल्याला त्यावर स्वामीचे अधिष्ठान ठेवून नंतर पोथीला फुल, अष्टगंध, अक्षदा वाहून नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला 1 दिवसीय जर पारायण करायचं असेल तरीही आपल्याला स्वामींचे अधिष्ठान मांडून व्यवस्थितरित्या पोथीला अक्षदा, फुल, स्वामींना गंध, धूप, दीप ओवाळून आणि दिवा तेवत ठेवून आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायण सुरू करण्या अगोदर उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी. या सेवेने संकल्पित कार्य व्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच आपल्याला विनंती. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी
श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव सर्वांनी आपल्या मनात असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळदी, कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे. पारायण करताना, वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडणे, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता. पण आपण पारायण करताना आपलं एकाग्र चित्त होण्यासाठी आपल्याला प्राणायाम करायचा आहे. तर तो कसा? तर प्राणायाम करताना आपली अनामिका आणि अंगठा हा एका नाकपुडी बंद करून एका नाकपुडीने श्वास घेऊन आपल्याला 3 वेळेस ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा गायत्री मंत्र म्हणून आपल्याला डाव्या नाकपुडीने तो श्वास सोडून द्यायचा आहे आणि नंतर हात आपले एकावर एक घासून आपल्या चेहऱ्याला लावून आपल्याला असा प्राणायाम करायचा आहे. नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. आपण जर हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण केले तर आपले मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटावर विजय प्राप्त आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतात. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. लहान मुलांनी जर पारायण केले तर चालते. पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. ती मुले यातून नैतिक मूल्ये शिकतात. त्यांची भाषा आणि शब्दसंग्रहही सुधारतो. आत्मविश्वासही वाढतो आणि धार्मिक आणि आध्यात्मिक भावना त्यांच्या मनामध्ये जागृत होते. आपले पारायण वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी नामाचा हा गजर करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. उदओस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहे. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. गो माता की जय. भारत माता की जय. अशा पद्धतीने जय जयकार करून पारायण पूर्ण करायचे. रोजचे अध्याय पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामी ओम असा अतिशय संत गतीने आणि शांत चित्ताने एकाग्रतापूर्वक जाप करायचा आहे. किंवा श्री स्वामी समर्थ असा 3 वेळेस आपल्याला शांत एकाग्र चित्ताने जाप करायचा आहे. किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जाप 3 वेळेस पारायणाचे अध्याय पूर्ण झाल्यावर आपल्याला शांत मंद गतीने एका सुरात हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायची जर तुमची इच्छा असेल तर अशा पद्धतीने नियम पाळा. अशा पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे अध्यायाचं पारायण करा आणि स्वामींच्या आशीर्वादाची कृपा दृष्टीचा अनुभव तुम्हीही घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.